सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळा न्यूजवर पहा फक्त. कळवण ब्रेकिंग. महाराष्ट्राला हादरवणारी घटना. आश्रमशाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन 9वीच्या मुलीने दिला बाळाला जन्म. सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या मोहनदरी आश्रमशाळेत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. इयत्ता 9वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक व काळजाचा थरकाप उडविणारी घटना समोर आली असून या प्रकारामुळे आदिवासी विकास विभागाच्या देखरेख व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संबंधित विद्यार्थिनीशी संबंध ठेवणारा आरोपी देखील अल्पवयीन व तिचाच नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला बाल न्याय व्यवस्थेनुसार बाल सुधारगृहात पाठवण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी माहिती दिली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थिनीच्या आरोग्य तपासणीसाठी विविध सुविधा उपलब्ध असल्याचा दावा केला जातो. मात्र मोहनदरी आश्रमशाळेतील या घटनेमुळे या यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थिनी गर्भवती राहिल्यास बाब इतक्या उशिरा लक्षात आली कशी? विद्यार्थिनीच्या आरोग्य तपासणीची प्रक्रिया नेमकी कशी राबवली जात होती? तसेच संबंधित जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी होणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. शासकीय आश्रमशाळेत दर महिन्याला विद्यार्थिनीची मासिक पाळीबाबत वैद्यकीय तपासणी केली जात असते. असे असताना देखील मोहनदरी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी गर्भवती राहून थेट प्रसूत झाली. ही बाब आश्रमशाळेतील वसतिगृह अधीक्षक श्रीमती मिश्रा व मुख्याध्यापक अनिल अहिरे वैद्यकीय अधिकारी यांच्या लक्षात आली नाही म्हणजे विशेष. या घटनेतील प्रसूत झालेली विद्यार्थिनी व संबंधित आरोपी हे दोघेही कळवण तालुक्यातील रहिवासी असल्याचे दोषी आढळण्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान या गंभीर घटनेची दखल घेत आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी खेद व्यक्त केला असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. एका निरागस अल्पवयीन विद्यार्थिनीच्या आयुष्यात घडलेल्या या घटनेने केवळ एक कुटुंबच नव्हे तर संपूर्ण समाजाला अंतर्मुख होण्यास भाग पाडले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी उभारलेल्या व्यवस्थेत कुठे त्रुटी राहिल्या याचा शोध घेणे आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे ही काळाची गरज बनली आहे. या गंभीर घटनेबाबत अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी अधिक माहिती दिली आहे. पाहुयात सविस्तर बातमी. अप्पर आयुक्त दिनकर पावरा. कळवण प्रकल्पातील मोहनदरी आश्रमशाळेत एका अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाली अशी घटना समोर आलेली आहे. त्याबाबत आपल्या कार्यालयाकडे काय माहिती मिळाली आणि त्याबाबत काय चौकशी सुरू आहे, काय सांगा? शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा मोहनदरी, तालुका कळवण, जिल्हा नाशिक येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचं 19 जून 2024 रोजी तिने तिचं बाळंतपण झालं असल्याची माहिती निदर्शनास आली आणि त्या अनुषंगाने प्रकल्पाधिकारी यांनी आम्हाला 1 जुलै 2024 रोजी आम्हाला कळविलेले आहे झालेल्या घटनेबद्दल. त्याबाबत आम्ही प्रकल्प कार्यालयाकडून आम्ही चौकशी करून घेतली आहे. सदर विद्यार्थिनी शासकीय आश्रमशाळेत निवासी विद्यार्थिनी म्हणून शिकत होती आणि ती उन्हाळी सुट्टीत गावी गेली होती. गावी गेल्यानंतर सदर विद्यार्थिनी शाळेत तिने यावर्षी प्रवेश घेतलेला नाही, परंतु गावी राहत्या गावी हे झालेलं आहे, तिचं बाळंतपण झालेलं आहे अशी घटना लक्षात आली आहे. त्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे आणि संबंधित जे आहेत त्यांच्यावर पोस्को खाली कारवाई करून त्यांना